जामनेर नगरपालिकेतील दोन स्वीकृत नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या दोन रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल याची चर्चा गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन रिक्त जागा येत्या काही दिवसातच म्हणजे अवघ्या 1 आठवड्यात भरल्या जाण्याची शक्यता आहे. या दोन जागांसाठी काही नावे भारतीय जनता पक्षाने निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही नावे कोणती याबाबत पक्षाकडून अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जामनेर शहरातील 3 व्यापारी यांच्यात या पदासाठी स्पर्धा सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला गेल्या वेळेस भाजपने थांबण्यास सांगितले होते त्यांचे नाव देखील यावेळी चर्चेत आहे. त्यामुळे नेमकी कोणाच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडते हे आजच सांगणे कठीण होणार आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपने ज्या 3 स्वीकृत नगरसेवकांना पद दिले होते त्यापैकी दोघांनी अवघ्या 6 महिन्यातच राजीनामा दिला. कदाचित हा 6 महिन्याचा पॅटर्न भाजपने ठरवला असेल असेही असू शकते. आता ज्या 2 नगरसेवकांना स्वीकृत पदाची संधी देण्यात येणार आहे त्या दोघांना किती कालावधीसाठी संधी मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 6 महिन्याचा कालावधी मिळतो की 1 वर्षाचा हे नजीकच लवकरच लक्षात येणार आहे. एकंदर जे 2 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत किंवा त्यांची नियुक्ती होणार आहेत ते कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जनसामान्यामध्ये आणि विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये याची उत्सुकता लागून राहिली आहे. काही उमेदवारांना नगरपालिकेत निवडणूक लढविण्यास संधी मिळाली नव्हती आणि काही पराभूत झाले. अशांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळेल अशी चर्चाही आता जोर धरू लागली आहे.